मुंबईमधल्या जलवाहतूकदारांच्या संदर्भातली एक महत्त्वाची घटना आहे। मुंबईतले जलवाहतूकदार गेले जवळपास 2 दिवस संपावर आहेत। त्यांनी आपला संप अद्यापही कायम ठेवलाय। दरम्यान जलवाहतूकदारांच्या प्रतिनिधींच्या संघटनेने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमध्ये कोणताही तोडगा निघालेला दिसत नाहीये। मुंबईतल्या जलवाहतूकदारांनी हा संप जर असा चालू ठेवला तर पाणी पुरवठ्याच्या बाबत एक संकट उभं राहू शकतं। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान या निमित्ताने जोडले गेलेले आहेत। भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर पटकन सांगा, या जलवाहतूकदारांच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते भूजल केंद्रीय भूजल प्राधिकरण आहे, त्यांनी काही नियम ठेवलेले आहेत। त्यांना त्या नियमांची पूर्तता करण्यासाठी सांगितलेली आहे आणि या ज्या नियम आहेत ते विहिरी संदर्भात आहेत। त्यामुळे विहिरी ज्या आहेत त्या कमीत कमी रिकाम्या होतील अशा पद्धतीने त्यातलं पाणी ओढून घ्या अशा पद्धतीच्या काही त्याच्यात अटी टाकलेल्या आहेत आणि याच अटी शक्य नाहीये, कारण पाणी आता खालपर्यंत गेलेलं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत। त्यामुळे हे काही अटी ज्या आहेत त्या पूर्तता करणं शक्य नसल्याचं त्यांच्याकडनं वारंवार सांगण्यात येत आहे आणि त्याचमुळे त्यांना सध्या पाणी देऊ नका विहिरींमधलं असं देखील बीएमसीने आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार सध्या त्यांचं पाणी देणं त्यांना बंद केलंय आणि म्हणून त्यांनी टँकर जे आहेत ते आता रस्त्याच्या कडेला जे आहेत लावलेले आहेत। 2 दिवस झालेले आहेत। ठीक आहे भाग्यश्री, वेळेची मर्यादा आहे, माफ करा त्यासाठी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलासाठी।